पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मुलींच्या पालकांना आता मिळणार थेट 3 लाख रुपये। 1 किंवा 2 मुली असणाऱ्यांसाठी, 3 मुली असणाऱ्यांसाठी देखील सरकारची मोठी घोषणा। महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली या घोषणेचं आता मात्र देशभरामध्ये होतंय कौतुक। तुमच्या मुलींच्या पालकांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। आता 3 लाख रुपये नेमके कसे मिळणार? 1 किंवा 2 मुली नाही, 3 मुली नाही, मग कोणत्याही स्वरूपातील तुमच्या मुली 1 किंवा 2 असो, किंवा त्या मुलींचं वय पहिला असो, दुसरीला असो, तिसरीला असो, कोणत्याही वर्गात असते तरी आता मुलींच्या पालकांना मिळणार तब्बल 3 लाख रुपये। सरकारच्या या योजनेचं आता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे स्वागत। नेमकी योजना काय आहे, कोणाकोणाला मिळणार पैसे, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? प्रत्यक्षरित्या तुमच्या बँकेत पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे, कुठे अर्ज द्यायचा आहे, कोणत्या अर्जाची पूर्तता करून त्याला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतील, मुलींची कोणकोणती कागदपत्रे लागतील, पालकांचे कोणते डॉक्युमेंट्स लागतील, या सगळ्यांचा घेतलेला हा महत्त्वपूर्ण आढावा। कारण की हे 3 लाख रुपये आहेत, कारण की 3 लाख रुपये हे सगळ्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांसाठी, प्रत्येक मुलांसाठी, जे शाळेत जातात त्यांच्यासाठी, जे शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी देखील ही सगळ्यात मोठी योजना आता सरकारने आणली आहे। लहान असो, मोठे असो, किंवा 18 वर्षावरील, किंवा 18 वर्षाखालील, किंवा 15 वर्षाखालील कोणत्याही स्वरूपातील असणाऱ्या मुलींसाठी सरकारने घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय आता तुमच्या फायद्याचा आहे। 3 लाख रुपये म्हणजे ही छोटी मोठी रक्कम नाही, खूप मोठ्या स्वरूपात ही रक्कम असल्याकारणे सगळ्यांनाच या रकमेचा सध्या खूप मोठा तोरा झालाय। त्यामुळे सरकार देखील सगळीकडेच आता कौतुक होत आहे। नेमकी बातमी काय आपण शेवटपर्यंत आता बघूया। नमस्कार माता भगिनींनो आणि शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या घरात 1 मुलगी असेल किंवा 2 मुली असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। कारण सरकारने मुलींच्या पालकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे, जी घोषणा तुम्हाला लखपती बनवू शकते, जी घोषणा तुमच्या घरातील मुलींना लखपती बनवू शकते, जी घोषणा तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राच्या राहणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी खूप महत्त्वाची आहे। आता ज्यांच्या घरात मुली आहेत अशा माता पित्यांना सरकारकडून थेट 3 लाख रुपयांपर्यंतचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात, 3 लाख रुपये। पण थांबा, ही कोणती नवीन योजना आहे? 1 मुलगी असेल तर किती, 2 मुली असतील किती मिळतील, तर काय नेमका नियम? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 लाख रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नक्की कुठे आणि कसा अर्ज करावा लागेल, ही सर्व माहिती अधिकृत नियमांसह आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे। माहितीमुळे तुमचा हा 3 लाखांचा फायदा हातचा जाऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ सध्या शेवटपर्यंत बघावा लागेल, म्हणजे तुम्हाला या 3 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, सोशल मीडियावरती सध्या एकच चर्चा सुरू आहे की मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार। तर ही कोणती योजना आहे? राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना तिच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात थेट आर्थिक मदत दिली जाते। यासोबतच जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये छोटीशी गुंतवणूक केली तर सरकारकडून मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजामुळे मुलींच्या भविष्यासाठी तुम्हाला तब्बल 3 लाख रुपये त्याहून मोठी रक्कम सहज जमा होते। पण या योजनेचं नेमकं गणित नक्की काय? नेमकी योजना ही एका मुलीसाठी, 2 मुलींसाठी आहे का? नेमका नियम काय सांगतो ते आता आपल्याला सविस्तरपणे रित्या बघावं लागेल। शेतकरी बंधूंनो, हा सरकारचा नियम आहे की नियम अतिशय स्पष्ट आहेत। जर तुम्हाला या योजनेचा लाभ पूर्ण घ्यायचा असेल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाची अट आहे, तुम्हाला तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तुमच्या आईवडिलांचं आधार कार्ड देखील त्यासाठी महत्त्वाचं आहे। मुलींचं आणि दोन्ही मुलींचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। 2 अटी आहेत, त्या अटी कोणत्या? जर कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आली तर ती या योजनेच्या लाभासाठी पूर्णपणे पात्र असते। ही पहिली अट आहे, म्हणजे पहिली मुलगी घरात जन्माला आली तर ती मोठी अट आहे। दुसरी अट काय? जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या वेळेस ती देखील मुलगीच जन्माला आली तर दुसऱ्या मुलीचाही या योजनेला स्वतंत्र लाभ मिळवतो, म्हणजे दोघींना देखील 3 लाख रुपये या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळवता येऊ शकतात। म्हणजे दोन्ही मुलींच्या नावे सरकारकडून मदत दिली जाते। हा सरकारचा महत्त्वाचा नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। महत्त्वाचा नियम काय? जर पहिल्या बालंतपणात जर 1 मुलगा किंवा 1 मुलगी असेल किंवा दुसऱ्या बालंतपणात जुळ्या मुली झाल्या तर दोन्ही जुळ्या मुलींनाही या योजनेचा लाभ दिला जातो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हा नियम सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी, मुलींच्या आरोग्यासाठी ठेवलेला आहे। म्हणजे
फॅमिली प्लॅनिंग, परंतु दुसऱ्या अपत्यानंतर माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं बंधनकारक राहील. हे देखील सरकारचा मोठा नियम आहे. 3 लाख रुपये नक्की कसे मिळतात? टप्प्याटप्प्याने मिळणार लाभ. मित्रांनो, आता आपण पाहूयात लेख लाडकी योजनेअंतर्गत सरकार मुलींच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने कशी मदत जमा करते. सुकन्या योजनेच्या माध्यमातून ही रक्कम 3 लाखांच्या पुढे कशी जाते. मुलगी जन्माला आल्यावर मुलीच्या जन्मानंतर लगेचच पालकांना 5,000 रुपये दिले जातात. पहिलीत प्रवेश घेतल्यावर मुलगी जेव्हा पहिलीच्या वर्गात जाते तेव्हा 6,000 रुपये मिळतात. 6वीत प्रवेश घेतल्यावर मुलगी 6वीत घेतल्यावर थेट मुलींच्या बँक खात्यात 7,000 रुपये टाकले जातात. 11वीत प्रवेश घेतल्यावर उच्च प्राथमिक शिक्षण संपवून जेव्हा ती 11वीत प्रवेश करते तेव्हा 8,000 रुपये दिले जातात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती आणि सर्वात मोठा हप्ता मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते, शिक्षण पूर्ण करते, तेव्हा तिचे लग्न झाले नसते, तेव्हा सरकार तिला थेट 75,000 रुपये रोख रक्कम देते. या सर्व हप्त्यांची एकूण रक्कम 1,01,000 रुपये एवढी होते. परंतु पालकांनी ही रक्कम जर सुकन्या समृद्धी खात्यात किंवा शासकीय योजनेत गुंतवणूक ठेवली तर ती व्याजासह ही रक्कम मुलगी मोठी होईपर्यंत 3 लाख रुपयांपेक्षा जास्त बनते. म्हणजे सरकारच्या मदतीमुळे तुमच्या मुलींच्या शिक्षण आणि लग्नाचा खर्च पूर्णपणे मोफत करता येतोय. आपण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. म्हणजे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड दोघे जण या योजनेसाठी पात्र आहेत. मुलींचा जन्म दाखला, आई आणि वडील मुलांचे आधार कार्ड, कुटुंबाचा उत्पन्न दाखला, तहसीलदारांचा दाखला असणं आवश्यक आहे. किंवा कुटुंबाचा उत्पन्न दाखला आणि पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, मुलींच्या आईच्या नावाचे बँक पासबुक, आधार लिंक असणं गरजेचं आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्यामुळे आता तुम्हाला 3 लाख रुपये मिळण्यास सगळ्यात मोठी बाब सरकार देते. त्यामुळे हा सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही तुमच्या CSC केंद्रावर जाऊन तुमचा अर्ज भरू शकता.